या 5 गोष्टी आपली ब्रेन कॅपॅसिटी डॅमेज करू शकतात. नंबर 1, दररोज व्यायाम न करणं. ज्यावेळेस आपण दररोज व्यायाम करत असतो ना, त्यावेळेस आपला जो BDNF असतो, ब्रेन डेराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर, तो ऍक्टिव्हेट होत असतो आणि त्यातून मग कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याची आणि ती ग्रास्प करण्याची आपली कॅपॅसिटी वाढत असते. पण ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करत नाही ना, त्यावेळेस एक्झॅक्टली ह्याच्या अपोजिट होतं. कुठलीही नवीन गोष्ट ग्रास्प करण्याची, लक्षात ठेवण्याची तुमची कॅपॅसिटी कालांतराने कमी व्हायला लागेल. नंबर 2, पुरेशी झोप न घेणं. झोप ही गोष्ट आपल्या मेंटल हेल्थ साठी खूप गरजेची आहे. ज्यावेळेस आपण कुठलीही नवीन गोष्ट बघतो, वाचतो, ऐकतो ना, तर ती गोष्ट माइंड मध्ये स्टोअर होण्यासाठी आपले जे न्यूरॉन्स असतात ना, त्यांचे पाथवेज क्रिएट होत असतात आणि ज्यावेळेस कंटिन्यू तुमची झोप अपुरी होत असते, त्यावेळेस ते पाथवेज बनण्यामध्येच डिस्टर्बन्स क्रिएट होतो. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते, तुम्हाला क्विक रिस्पॉन्स करता येणार नाही गोष्टींना. नंबर 3, योग्य आहार न घेणं. आपण जे अन्न खातो ना, ते आपल्या मूड, इमोशन्स आणि ब्रेनला डायरेक्ट कंट्रोल करत असतं. जर खूप जास्त ऑइली, प्रोसेस किंवा ऍडेड शुगर आणि साल्ट वाला अन्न तुम्ही खात असाल, तर त्यातूनही तुमची एन्झायटी, डिप्रेशन, चिडचिड या गोष्टी वाढू शकतात. त्यामुळे आपण न्यूट्रिशियस हेल्दी फूड खाणं प्रिफर केलं पाहिजे. नंबर 4, पोटावरची